नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपला व्लॉग आहे ना तो पावना लेक जवळ आहे। पावना लेक रिसॉर्ट असा म्हणून व्लॉग आहे। त्यांनी आपल्याला ऑर्गनाईज केलेलं आहे येण्यासाठी। त्यांचं सगळं ऑर्गनायझेशन त्याच्याकडनं आहे। तो बघू शकता आत्ता आपण निघालो आहे आणि आपली गाडीची शंभो चालू आहे। तो थोड्याच वेळाने आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी। एक नवीन व्यक्ती जॉईंट होते आपल्याकडनं आणि इन बिटवीन कोलॅबरेशनमध्ये आहे ती। आता ती आहे, ती कोण आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच। आपण जाता जाता कसं एन्जॉयमेंट करत जातो आहे, काय काय बघत जातो हे मी तुम्हाला दाखवीनच। भेटूच। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सो मित्रांनो, आता आपण गाडी घेऊन निघालो आहे आपल्या ट्रिपसाठी आणि गाडीची शंभो पण झाली। निघायला आपल्याला तरी 10:30 झालेत। मध्ये ट्रॅफिक नसलं पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि काय माहिती आता बघू। आता ट्रॅफिक सॅटर्डे म्हटलं की लोक डिसेंबर महिना भाई घुमते रहो, फिरायचं बस, नुसता दंगा सॅटर्डे संडे। आणि खूप बरं वाटतं असं सॅटर्डे संडे बाहेर पडलं ना, एकदम फंटास्टिक आहे। मी तर बोलतो प्रत्येकाने फिरा, थोडंफार होईना मुंबईत तरी फिरा। आपलं क्लायमेट कसं चेंज होतंय ना हे तुम्हाला इथे बसून कळणार नाही। तुम्ही जेव्हा फिराल, जेव्हा तुम्हाला बाहेरच्या काही गोष्टी बघायला भेटतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं क्लायमेट कसं चेंज होतंय। आणि फिरताना ना एक लक्षात ठेवा, आपण फिरल्यावरच आपण जेव्हा कुठे जातो तेव्हा आपल्याला कळतं बाकीच्यांचे प्रॉब्लेम्स तर आहेत, आपलं प्रॉब्लेम्स किती छोटं आहे मग त्यासमोर। बाहेरचं जग खूप वेगळं आहे आणि बघण्यासारखं आहे। सो हा ब्लॉग पूर्ण बघा, माझी अशी हंबल रिक्वेस्ट सगळ्यांसाठी। यार थोडं एन्जॉय तर करू। सो मित्रांनो, वेलकम बॅक। आता बघा कोण आहे बाजूला, हिला ओळखता का? कुठे नाही ओळखत, कारण मी एवढी फेमस नाही झाले अजून। फेमस? अरे पुणेकर फेमस व्हायलाच पाहिजे, नावात दम आहे पुण्याच्या। ठीक आहे, पुणेकर म्हणायला, पण मी अजून एवढी फेमस नाही झाले। हीच ती ही जी येणार होती ना, हीच ती। आता आपण हिला भेटलो, तिला कॅरी करून, म्हणजे गाडीच कॅरी करून चालली आहे तिला। आणि जस्ट आपण ऑन द वे आहोत पावनाच्या। आणि ट्रॅफिक होत आहे ॲज युजल। मला काय वाटतं की सॅटर्डे संडे सगळ्यांनी घरदार बंद केलेले आहेत आणि इथेच आलेले आहेत। आणि इतका ट्रॅफिक बेकार लागलं होतं, डेंजर ट्रॅफिक। आता हळूहळू नवीन रोड आहेत, थोडं जरा आता मुंबई पुण्याचे थोडे जरा डमशराट होणार आहे इथे आमच्या पुण्यात आणि आमच्या मुंबईत होणार आहे क्वीज। आणि ॲज युजल नेहमी पुणेकर जिंकणार आहे। आमच्या टोमण्यांपासून तुम्हाला कोणी वाचू शकत नाही। त्यासाठी आम्ही तयारीत आलेलो आहोत पूर्णपणे। हे बघा, पुणेकरांची तयारी करायची गरज नाही, ते बॉन्ड तयार असतात। बॉन्ड तयार बाबा खतरनाक। पुण्याचा जोश बघा, शब्दांचा वार आहे फक्त आमच्याकडे, शब्दांचा वार। खरंच शुभांगी आलेली आहे आणि आता असं वाटतंय मला की मी ड्राईव्ह करताना मला झोप लागणार नाही म्हणून। झोप नको। आपण आता थोडं जाऊया पुढे आणि आम्ही आता थोडं लंचला थांबणार आहोत, कारण की पावना जवळ काही जवळपास रेस्टॉरंट नाही आहेत। हे क्लू प्लीज नोट करून ठेवा। जो तो येतो डायरेक्ट पावनातच घुसतो आणि लंचला काय मिळत नाही तिथे फक्त छोटे छोटे रस्ते आणि खूप सारी गर्दी असते आणि शेती साईडनी, बाकी काय खाण्याचं आम्ही आता जस्ट आम्ही बघतो इथे कुठेतरी चांगलं लंच होम वगैरे। सो आम्ही तुम्हाला त्यावेळी कव्हर करू। सो बाय बाय बाय। सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत एका रिसॉर्ट नाही बोलू शकत, हॉटेल आहे हे। आणि हिल व्ह्यू पाठी तुम्ही बघताय की पूर्ण डोंगर आहे
आणि हे आमचं आताच हादडायचं आहे असं बोलायला साध्या शब्दात नाही बोल हादडायचं हे आता. आणि फुडी शुभांगी आहे ना, फुडी शुभांगीचं मॅनेजमेंट आहे सगळं. फक्त नावाला फुडी आहे की बघा हाताला काहीच नाही ह्याच्यात काय हे गेस करू शकता तुम्ही. नाही ते नाही हे वेगळं आहे. नाही हे कोक आहे तिचं बेस्ट ड्रिंक आहे तिच्यासाठी ऑल टाइम फेवरेट. कोणाला मला गिफ्ट द्यायचं असेल तर फक्त कोक पाठवायचं. आय विल बी हॅपी. कोक ही आहे ब्रँड अँबॅसेडर बनवलं तरी चालेल कोकोकोलाने. सध्या आम्ही कोकच आहोत, कोकवरच आहोत असं कुठेही गृहीत धरू नका. बाहेर आलो म्हणजे काय वेगळंच काहीतरी बिलकुल नाही. तर हे असं चालू आहे. आता आम्ही 2 व्हेजिटेरियन्स भेटल्यावर काय ऑर्डर येणार हेच ऑर्डर येणार, बाकी काय तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही बघू शकता आता आम्ही जस्ट जेवायला सुरू करतोय. वाजले आहेत 2, संपेपर्यंत वाजतील 3. आणि फुडी शुभांगी फुडी नाही खायला बिलकुल फुडी नाही. सुरू करेन माझ्या ऑडियन्स त्यांना माहिती 30 पाणीपुरी मी खाल्लं होतं. नाही सुरू करणार आहे ती आता. 10 तास लागले होते मला 30 पाणीपुरी संपवायला. होईल जमेल. आता थोडं जरा वेगळ्या लोकेशनला आलो की वेगळी भूक लागेल ना हवेली. हो तिकडे जरा जास्त हिल स्टेशन आहे. मी म्हणते थोडं खाऊन पळून यावं. एक या रिसॉर्टचा ना एक एक्साइटमेंट आहे की नंतर तुम्हाला मी शुभांगीचा ना फेस दाखवेल जिथे उभं केल्यावर आमच्या पाठीमागे जायचं. मला खूप फोबी आहे त्याचा. एक्साइटमेंट हवा ती नक्की काय आहे तिथे. शुभांगीचा फेस आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे त्याच्यामध्ये. देखो कॉन्टेंट साठी काय कंटेंट क्रिएटर सोडणार नाही की तू एक्साइटमेंट आहे. आपल्या व्ह्यूअर्सला काय पाहिजे एक्साइटमेंट पाहिजे. मी व्हिडिओ शूट करते आपण यांना पाठवू. आता आपण नाही तिचा फेस म्हणजे त्याच्यात आलाच पाहिजे. तुम्ही बघाल असं जे तुम्ही इंस्टावर तिचं कसं एकदम रिसेंटली फोटो बघता अशा टाइप मध्ये तिथे फोटो येणार आहेत आता असे पुष्पा. सो मित्रांनो आपलं जेवण झालंय, बॉटल्स वगैरे घेतलेले या दाबून जेवलं. फुडी शुभांगीने आज प्रारंभ केलाय फुडीसाठी. सो आम्ही बघा या रिसॉर्ट या हॉटेलला होतो. हॉटेलचं नाव ओवन म्हणून. हे पावना लेकच्या तुम्हाला एंट्रन्सलाच मिळेल आणि बेस्ट आहे. अप डाऊन दोन्ही साईडला आहे. खाली पण जर हेवी क्राऊड असेल तर खाली पण लोकेशन आहे त्यांना. हे बघा हॉटेलचं नाव ओवन आहे पण स्वयंपाक हा त्यांनी ओव्हन मध्ये नाही बनवला. तो घरगुती पानसट जोक मारत असतो. चालून जाईल. आम्हाला अशीच माणसं पाहिजे एकदम पांचाट. सो आम्ही आत्ता गाडीच्या इथे निघालो आणि जसं ऊन आम्हाला एक्सपेक्टेड होतं की कडक लागेल इथे कडक काहीच ऊन नाही आहे. आरामात थोडं चिल टाईप वातावरण आहे. भेटू आता तुम्हाला पाहुणाला भेटू मस्त. एक आता काय आमचे काय रील्स आणि व्हिडिओज आणि काय आता फोटो बस एक्साइटमेंट वाढवतोच आम्ही आता अजून बघूनच राहा. सो चला भेटू. सो मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आमच्या डेस्टिनीला. सो लोकेशन शुभांगी खूप एक्साइटेड होते आणि खूप एक्साइटमेंट तिची लेवल आता टॉपला आहे की कधी आता आपण लोकेशनला पोहोचतोय. आणि लोकेशन बघाल ना तर इतकं भारी आहे आणि कोणी येईल ना तर कोणी बोलेल मी परत येणार. सो हा खतरनाक लोकेशन आहे. तुम्हाला मी आता काही आमचं जे सेटअप आहे व्ह्यू वगैरे दाखवच. आता आमचा सेटअप थोडा आम्ही आता जरा करून येतो बसवतो थोड्या वेळाने. तोंडावरती इतकं पाठीमागे पाणी आहे की पाणीच मारायचं आता फक्त. सो आम्ही आता जस्ट थोडं सेटअप करतो. फुडी शुभांगी हिचं जे फुडीचं जे कॉन्सेप्ट आहे ना ते आता आपल्याला कव्हर करायचं ह्याच्यामध्ये. आणि ती जे काय करणार आहे ना ते तुम्ही या ब्लॉगिंगच्या चॅनलवर पहिल्यांदा बघणार आहात. आणि हे जे कॉन्सेप्ट आहे ना आमचं
ते खूप चालणार आहे. आणि ह्याच्यानंतर युनिक आयडिया, माझा डोकं त्याच्या पाठीमागे. ते पुण्यात युनिक आयडिया, भन्नाट आयडिया, काहीतरी सुचतंय, काहीतरी युनिक करायचंय. सो पुढे शुभांगीने युनिक जो टॉपिक आहे ना तो एकदम भन्नाट घेतलाय. आता आपण बघूया काय काय आहे टॉपिक आणि कसं लोकेशन आहे आजूबाजूला. क्राऊड 150चं बुकिंग झालेलं आहे ऑलरेडी पावना लेकच्या या आमच्या लोकेशनवर. आणि जो ओनर आहे त्यांचं फुल बुकिंग झालेलं आहे. आता ती क्राऊड संध्याकाळी हळूहळू येईल. आपण त्या क्राऊडमध्ये काय काय एन्जॉयमेंट करणार आहोत ते तुम्ही बघाच आणि शेवटपर्यंत व्लॉग बघा. बाय. तुम्ही एन्जॉयमेंट बघितलीत मित्रांनो. आता आपण एक्सप्लोर करूया रिसॉर्ट. आणि हे पावना लेकचं एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता आता सकाळचं थोडं जरा वातावरण शांत आहे. सगळी लोक टेंटमध्ये आहेत आणि पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत लोक जागले होते. खूप मजा आली. रात्री एक्साइटमेंट होतं की 16 डिग्री टेम्परेचरपर्यंत खाली उतरलं होतं. सगळे आराम करतायत. आपण नाश्ता करायला जाऊया. हे काही सेल्फी पॉईंट्स आहेत बनवलेले. जोर से. तर मित्रांनो आम्ही जसं शूट करत होतो ना तर आम्हाला बघून ना एक मुलगी एक छोटीशी चिमुकली आमच्याकडे बघत होती खूप वेळ. तर आम्ही तिला विचारलं तू डान्स करतेस, आम्ही तुला बघतोय सतत, तू आमच्याकडे जॉईंट होतेस का. तर तिने लगेच हां सांगितलं आणि ती बोलली दादा मला आहे ना एका गाण्यावर डान्स करायचा आहे, एकटं डान्स करायचं आहे. तर आम्ही तिला घेतलं आमच्यासोबत. बघा तिचा डान्स बघा, थोडा एन्जॉय करा तिचा डान्स. जशी ती डान्स करत होती तशी शुभांगी लिखी सगळ्या मुलांमध्ये मिक्स झाली आणि त्या एका चिमुकलीला बघून बाकीची मुलं अट्रॅक्ट झाली त्या सगळ्या पाहुणामध्ये आलेल्यातले. तर आम्ही खूप एन्जॉय केले. लहान मुलांची कॅरम वगैरे शुभांगी खेळत होती तशी ती लहान झालीच होती त्याच्यामध्ये. आणि खूप एक्साइटमेंट आणि थोडा डान्स, नखरे, फोटोज हे ते सगळं चालू होतं. हा पुढचा डान्स तुम्ही नक्की बघा. सो मित्रांनो मला तिचा डान्स आवडला असेलच ना. काय परफेक्ट करत होती ती डान्स. एक स्टेप्स पण इकडे तिकडे होत नव्हते. एकूण एक आम्हीच तिचे स्टेप्स बघत राहिलो. आणि तिचे मम्मी पप्पा पण आले बघायला की नक्कीच ती हाई कुठे. शेरो शायरी सुरू केली होती. तिला उत्साहित आली की शेरो शायरी तिने करावी. आणि जेवण झाल्यावर थोडं बॉनफायरला बसलो होतो आम्ही. आलम है, दर्द है, समा है, लेकिन जिनके लिए है वही हमारे पास नहीं है. यस, बहुत दर्द है. जसं शेरो शायरी सुरू झाली तर आपल्याला काही सॉंग्स ऐकण्यासाठी एक आर्टिस्ट आले होते. आणि ह्या रिसॉर्टचे एक आहे ना एक स्पेशालिटी आहे की बॉन फायरच्या बाजूला एक आर्टिस्ट ती लोक प्रोव्हाइड करतात सॉंग्स गाण्यासाठी. आणि गाणी खूप
वेगळी अशी थोडी जरा रोमॅन्टिकली थोडी बॉनफायरच्या बाजूला जशी सूट होतील ना तशी गाणी तो गातो आणि खूप चांगलं वाईब्स एकदम बेस्ट येतात की रात्रीचा आपण मध्यरात्री 1-2 वाजता अशी गाणी ऐकतोय आणि लोक खूप एक्साइटमेंटने ती गाणं ऐकत होती बघा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. दुसरा दिवस आहे आपल्याला इथे लेक हे आपल्या पावनाला. सॉरी आवाज पण आहे ना एकदम. 5:30 वाजता उठलोय. 5:30 वाजता जागेवर उठलो आणि झोपायला गेलो. सो सकाळचा आता आपण ड्रोन शूट घेऊया पटकन. आपलं टीम मेंबर्स तिथे फोटोसाठी वाट बघतायत. तर मित्रांनो हे आहे द पावना. आवाज थोडा जरा हाय झाला, एक्साइटमेंट होती ना. तर हे पावना लेकचं त्याने एक सेल्फी पॉईंट बनवला आहे. पाठी व्ह्यू बघू शकता, एक नंबर दिसतोय. शांत वातावरण, क्लायमेट एकदम सोफिस्टिकेटेड, भारी बोललं पाहिजे असं क्लायमेट मुंबईमध्ये नाही सापडत. असं क्लायमेट हे पावनालाच सापडतं. सकाळी लोक उठले होते आणि नाश्ता करतायत. नाश्त्यामध्ये आहे ना 2 प्रकार असतात, एक व्हेज एक नॉनव्हेज. तसं रात्री जेवणामध्ये 2 प्रकार होते, व्हेज आणि नॉनव्हेज. व्हेजमध्ये काही पनीरची भाजी ॲज युजली सगळ्यांमध्ये असते ती, आणि नॉनव्हेजमध्ये चिकन वगैरे ते काय प्रोव्हाइड करतात. जसं आपण सांगू त्याच्यावर आहे. आणि ती काउंटिंग असते त्यांची जेवणाची. सकाळी पण भुर्जीपाव होता आणि एका साईडला पोहे होते. चहा कॉफी होती. रात्री कॉफी ती लोक देतात. एखाद्या बॉनफायरला सगळे ग्रुप बसले असेल तर कॉफी देतात ते रात्रीचे. सेल्फी पॉईंट्स आहेत. हे रेक्टँगलवाले जे टेंट्स तुम्ही बघताय ते त्यांचे चार्जेस थोडे वेगळे आहेत, हाय आहेत, कारण की ते फॅमिली टाईपमध्ये आहेत. काही कपल्स येतात, काही ग्रुप येतात, त्यांच्यासाठी वेगळे टेंट आहे. हे सी साईडचा व्ह्यू तुम्ही बघताय आणि ते रंगीबिरंगी जे ब्ल्यू अँड येल्लो तुम्ही टेंट बघता ना, हे जर ग्रुप एखादा मोठा आला तर त्याला पण इथे ते लोक टेंट बांधून देतात. आणि हे ग्रे कलरचे टेंट आहेत ना, त्यांचे पण रेट्स काही वेगळे आहेत. 800-900पासून सुरू होतात रेट्स. ते त्यांचे 1200, 1400पर्यंत रेट्स आहेत. वेरियंट होत राहतात रेट्स. ही बघा, ही सेल्फीमध्ये पूर्ण बिझी आहे आणि सॉंग्समध्ये. का तर रील्समध्ये काही दिवस ठेवायचं आहे तिला पावनाचे ते आठवणी, आणि एन्जॉय करते स्वतःचे स्वतः. बेस्ट आहे. फुडी शुभांगी तिला बोलतात आणि बेस्ट केलं तिने कालचं गेम्स वगैरे. आणि जाईल ती पुढे या फुडी शुभांगीच्या चॅनलमध्ये. तिचं चॅनलही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सबस्क्राईब करा तिचा चॅनल. तर मित्रांनो हे तुम्ही फ्रंट साईड बघताय त्याची. आणि आता आपण एंट्रन्सच्या इथे जातो आहे. हा जो लेफ्ट साईडला आहे ना, हा डान्स पोर्शनसाठी होता. रात्री ते DJ सॉंग्स वगैरे होते. आणि हे एंट्रन्स आहे. लेफ्ट साईडला ही पार्किंग, सगळ्या गाड्या उभ्या आहेत बघा. वरून गाड्या येतात. थोडं जरा खडकाच्या साईडला असल्यामुळे थोडं खाली वाटतं ते. आणि वर आहे मेन रोड. थोडं एक दुकान वगैरे आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, याल ना कोणत्याही रिसॉर्टला जा, कोणत्याही पावना लेकला जा, हायजेनिक बघा. फॅमिली येते, काही लेडीज इश्यू असतात, काही वेगळेच प्रत्येकाचे इश्यू असतात, पण हायजेनिक बघा जे बघाल ते. हे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट म्हणून सांगतो. बघाल तर थोडं जर चांगलं बघा. हेही चांगलंच आहे, असं नाही बोलत नाही, पण फॅमिली आली कसं एन्जॉय करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कुठे अडता कामा नये असं माझं सांगायचं हे उद्देश आहे. आणि चांगलं वाटलं आम्हाला येऊन. थँक्यू या रिसॉर्टला. त्यांनी आम्हाला बोलवलं हे सगळं रेकॉर्ड करण्यासाठी आणि प्रोव्हाइड केलं सगळं. सो ह्यांचा नंबर वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतो. यांना कॉन्टॅक्ट तुम्ही नक्की करा आणि जा तिथे. नमस्कार सगळ्यांना. आता आम्ही निघतोय. आमचा परतीचा प्रवास आहे. जे काय एन्जॉयमेंट केली हे तुम्ही पाहिलंच.
रील्स, फोटोशूट, ड्रोन, जे जे काय भारी केले ते फूडी शुभांगीने एकदम दमदार केलेलं आहे आणि एकदमच भारी झालाय हा व्लॉग. खूप मजा केली आम्ही या ट्रिप मध्ये. एकदम बेस्ट मजा केली. आमचे नेक्स्ट ट्रिप आता ठरत चालले. एक कॉमेंट करा जर मी तुम्हाला परत या व्हिडिओज मध्ये हवे असेल तर सरांसोबत खूप सारे कॉमेंट्स करा. नक्की सगळ्यांनी कमेंट्स करा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्याही युट्यूब चॅनलला आणि शुभांगीला पण थोडी शुभांगीच्या. सो आता आपण जाताना शुभांगीला लोणावळ्याला ड्रॉप करणार आहे आणि तिकडनं ती बाय ट्रेन आणि मी बाय कार. सो आपण नेक्स्ट टाइमला लवकरात लवकर भेटू. आणि थोडं जरा अजून एक्साइटमेंट लेवल तुमची वाढवा की जेणेकरून आमचे नवीन ब्लॉग तुम्हाला कुठे आणि कसे आणि कधी बघायला मिळते याची एक्साइटमेंट लेवल आता व्ह्यूअर्सनी तुम्ही ठरवा.